सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्र सरकारने जमिनीच्या वापराबाबत मोठा दिलासा दिला आहे। आता शेत जमिनीचा वापर आकर्षित करण्यासाठी वारंवार परवानग्या घेण्याची गरज लागणार नाही। अशा विधेयकावर चर्चा सुरू आहे। यामुळे जमिनीचे व्यवहार सोपे होतील। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्याच्या कृषी विभागाने राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमूग आणि तीळ पिकांचे 100% अनुदानावर मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये पुणे, नाशिक, नगर, सातारा यासारख्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कृषी विभागाच्या निधीवर कात्री लावण्यात आल्याची चर्चा आहे। पुरवणी मागण्यामध्ये कृषी विभागाला अपेक्षित निधीपेक्षा कमी तरतूद मिळाल्याने काही योजना ब्रेक लागू शकतात। संसदेच्या वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचा मुद्दा गाजला। गेल्या 3 महिन्यात 766 शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। यावर सरकार काय पावले उचलणार याकडे लक्ष लागले आहे।